नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. या बुलेटिनची सुरुवात करूयात राजकीय बातमीने. राष्ट्रवादीतील पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली आहे. अजित पवार यांनी 2 जुलै रोजी शिंदे फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर अजित पवार गटानं राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्हावर दावा केला. त्यानंतर हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलं. शरद पवार गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगात 5 जुलै रोजी एक कॅव्हिएट दाखल करण्यात आलं होतं. मात्र अजित पवार गटानं 30 जून रोजी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवारांची निवड केल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर 40 आमदार आपल्या बाजूनं असल्याचंही अजित पवार गटानं म्हटलं आहे. त्यानंतर निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना नोटिसा बजावत 8 सप्टेंबरपर्यंत आपली बाजू मांडण्यास सांगितलं होतं. दोन्ही बाजूची कागदपत्र पाहिल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीच्या चिन्हाच्या लढाईसाठी 6 ऑक्टोबर ही तारीख देण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्वतः उपस्थित होते. मराठा आरक्षणावर राज्य सरकारनं कोणतंही राजकारण न करता तातडीने श्वेतपत्रिका काढावी, यासोबतच आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण मिळालं पाहिजे. मात्र हे होत असताना जातीजातीत तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे, असं आवाहन भाजपाचे राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. पंढरपूर ते सातारा पायी त्या ठिकाणी मला भेटायला आले आणि अक्षरशः जर आपण पाहिलं दोघांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेले पत्र आहे. रक्त हे कोणाचं जरी असलं तर ते स्वस्त नसतं. रक्त हे एकाला जेव्हा आपण जो आजारी असतो त्याला जीवदान देण्याचं काम करत असतो. आणि खरं तर आज ही वेळ आली कशी यातले फार त्याच्यात जाण्यापेक्षा आज मागण्या या लोकांच्या काय 3 ओळी मी वाचून दाखवतो. तसं संपूर्ण पत्र जर वाचलं तर अक्षरशः मन भारावून जाण्यासारखं. व्यवसाय करावा तर भांडवल नाही, शेती करावे तर शेतीला हमीभाव नाही, नोकरी करावे तर आरक्षण नाही. आज या संपूर्ण हे जे वादविवाद जो चालला आहे प्रत्येकाने एक थोडासा विचार करणं गरजेचं. आज महाराजांनी त्या काळात कधी भेदभाव केला नाही. सर्व धर्म समभावाची संकल्पना त्यांनी मांडली. प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. आणि जातपात म्हणजे काय, त्यावेळेस जो काम करत होता त्याच्यावरती मग ठरलं की बाबा हा माळी काम करतोय तो माळी समाज, हा लोहार काम करतोय तो लोहार समाज, मग जे युद्धाला जात होते तो मराठा समाज. दुर्दैवाने मला सांगताना वेदना होता की हा जो प्रश्न आहे अनेक वर्षापासून हा जो त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं गेलं. राजकारण हे प्रत्येक ठिकाणी करून चालत नाही. हा प्रत्येकाचं कुटुंब आहे. प्रत्येकाला वाटतं की आपल्या कुटुंबातले आपले जे मुलं आहेत ते सज्ञान व्हावेत, ते चांगल्या हुद्द्यावर गेले पाहिजे. ही प्रत्येक आईवडिलांची त्यांची संपूर्ण एक भावना असते. आरक्षण इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास जेव्हा आपण म्हणतो त्याचा अर्थ मराठीत काय तर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ निकष
तो जो आहे आर्थिकचा, मग कुठलंही असू दे, कुठल्याही जातीतलं असू दे, या त्या हे ते, मी तर जातपात मानत नाही, कुठल्याही जातीतलं असलं तर त्याला तुम्ही मदत करणं हे शासनाचं म्हणा किंवा आपल्या प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे. कोणीही वंचित राहायला नाही पाहिजे. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा विषय निघतो त्यावेळेस ते म्हणतात की हे झाल्याशिवाय आम्ही निवडणुका होऊन देणार नाही. निवडणुका घ्या नाही तर घेऊ नका, त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही. पण पुढची पिढी जी आहे आपली, ती तुम्हाला आम्हाला कोणालाही माफ करणार नाही जर ह्याच्यातनं तोडगा काढणार नाही. त्यांचं कोणाचं हिसकून घ्या आणि ह्यांना द्या आणि हे करा अशातला भाग नाही. मग साधंसुधं ह्या लोकांनी पण विचार करतात ना, कुठला ठराव नाही काय नाही. मी मागंसुद्धा सांगितलं होतं की अनेक वेळा की तुम्ही व्हाईट पेपर काढा. 23 मार्च 1994चं एक साधं नोट असं फुलस्केप पेपरवरती टायपिंग करून नोटिफिकेशन काढलं आणि तुम्ही आरक्षण देऊन टाकलं. त्याला आधार कुठला आधार? आता ठीक आहे ना, दर 10 वर्षानंतर जनगणना ही झाली पाहिजे. गणेशोत्सव काळात भारतीय जनता पार्टी वरोरा शहराच्या वतीनं घरगुती गणेश सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या घरगुती गणपती सजावट स्पर्धेत शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचं पारितोषिक वितरण समारंभ नुकतंच चिंतामणी सभागृह या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमासाठी भाजपा नेते देवराव भोंगळे यांच्यासह विधानसभा निवडणूक प्रमुख रमेश राजूरकर, तालुकाध्यक्ष डॉक्टर भगवान गायकवाड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावर्षी प्रथमच भारतीय जनता पार्टीतर्फे घरगुती गणेश सजावट स्पर्धा आम्ही आयोजित केलेली होती. भारतीय जनता पार्टीच्या वतीने या पहिल्याच वर्षी आम्हाला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की जवळपास 100 घरगुती गणेश सजावट स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. आणि नवरात्रीनंतर आमचा हा मानस होता की आम्ही हा बक्षीस समारंभ आज येथे पार पाडला. या बक्षीस समारंभासाठी माजी जिल्हाध्यक्ष श्री देवराव भोंगळे हे चंद्रपूरहून इथे आले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमासाठी शहर अध्यक्ष श्री सुरेशजी महाजन, जिल्हा उपाध्यक्ष श्री भगवानजी गायकवाड, रमेशजी राजूरकर विधानसभा प्रमुख, ऐतेश्यामजी अली, ओमभाऊ मांडवकर, अंकुशजी आगलावे हे सगळेजण या कार्यक्रमाला आज इथे हजर होते. आणि मी डॉक्टर सागर वजे या कार्यक्रमाची संकल्पना माझी होती, तरी श्री अभय मडावी, श्री संजय राम, श्री अमित चौले, श्री सारथी ठाकूर, श्री संतोष पवार आणि श्री चेतन लुथडे यांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी उत्स्फूर्तपणे हातभार लावला. आज या ठिकाणी आम्ही उत्कृष्ट मूर्तिकार, उत्कृष्ट रील्स कॉम्पिटिशन आणि उत्कृष्ट गणेश सजावट स्पर्धा इथे घेतली आणि साधारणतः 15 लोकांना इथे आज पुरस्कार देण्यात आले. आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्यांना आम्ही सगळ्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा उत्साह द्विगुणित केला. सातारा जिल्ह्यातील वऱ्हे गावात मागासवर्गीय वस्तीला रस्ताच नसल्याने या वस्तीतील शेकडो दलित कुटुंबीय सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसले होते. लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलनाचा मार्ग अवलंबत साताऱ्याहून मुंबईच्या मंत्रालयावर लाँग मार्च काढणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा प्रशासनानं रस्ता उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितल्यानंतरही जोपर्यंत लेखी आदेश येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा या आंदोलकांनी घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आज समस्त महिला शाळेतली मुलं आणि मुली बसलेल्या आहे. आम्ही यांना विनंती केली की तुम्ही आज घरी जावा, उद्या सकाळी पुन्हा एकदा आपण बसू. मात्र तमाम महिला वर्ग काही ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाही. गेल्या 2 महिन्यामध्ये त्यांच्या रहदारीच्या 150 वर्षापूर्वीच्या वायवाडीचा रस्ता अचानकच शेतमालकांना अडवल्यामुळं आतमध्ये जाणं आणि येणं पूर्णपणे थांबलं. ही बाजू आम्ही तहसीलदार राजे जाधवांजवळ मांडली, मात्र
तहसीलदारांची भूमिका जातीवाचक वाटल्यामुळं जिल्हा प्रशासनाशी आम्ही संपर्क साधला, पण केवळ कागदी घोडं नाचवण्यात आम्हाला बळवण केली जाते. या सहनशीलतेचा अंत झाला, कारण त्या ठिकाणी 2 मैतं झालेत. ती मैतं सुद्धा बाहेर काढता आली नाहीत आम्हाला. म्हणजे अजूनही किती लोक आमची मेली पाहिजेत. आम्ही मराठ्यांची राजधानी म्हणतो, या मराठ्यांच्या राजधानीमध्ये दलितांवरती जर अशा पद्धतीने अत्याचार होत असेल तर जिल्हा प्रशासन बघायची भूमिका घेत आहे. त्यांच्या निषेधार्थ इथं आम्ही सगळेजण बसलेलो आहोत, पण महिला वर्ग ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. ती रात्रभर इथं बसायचं म्हणतायत. एकतर रस्ता घेऊन घरी जाऊ, नाहीतर मग उद्या सकाळी आम्ही सातारा ते मंत्रालय हा लॉंग मार्च काढणार आहे. एकतर रस्ता घेऊन त्या घरी जातील किंवा रस्त्यासाठी लॉंग मार्च काढून मंत्रालयापर्यंत जातील. एवढीच अपेक्षा महिलांची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती डीजे व लेझर मुक्त करण्याचा निर्धार पुण्यातील कॅथलिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी केला असून याविषयी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील कॅटलिस्ट फाउंडेशनचे सुनील माने आणि राजकारणातील महत्त्वाचे असलेले अजय भोसले यांच्यातर्फे ही पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्य सचिव, त्यानंतर पोलीस महासंचालक महाराष्ट्राचे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांना प्रतिवादी करण्यात आलेला आहे. मुख्य मागणी ही आहे की आंबेडकर जयंती जी येणारी आहे ती प्रदूषणमुक्त असली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारे डीजेचा गोंगाट न करता, ध्वनी प्रदूषण न करता जयंती साजरी झाली पाहिजे. या याचिकेत हे सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे की कोणत्याही उत्सवाला, जयंत्यांना किंवा साजरी करण्याला विरोध न करता ही पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे. पण ध्वनी प्रदूषणाची जी बेकायदेशीरता आहे ती नसली पाहिजे अशा स्वरूपाची स्पष्ट मागणी याच्यात करण्यात आलेली आहे. 3 महत्त्वाचे मुद्दे याचिकेत घेण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये DJ सिस्टीम आणि त्याच्यामध्ये जे मिक्सर बेकायदेशीर पद्धतीने लावून त्याचा आवाज गोंगाटाच्या स्वरूपात वाढवला जातो आणि लोकांना खूप त्रास झालेले आहेत, खूप जणांचे जीव गेलेले आहेत, ते बंद झालं पाहिजे. लेझर आणि प्लाझ्मा लाईट्स याचा वापर बंद झाला पाहिजे, कारण त्याच्यामुळे खूप जणांना आंधळेपण आल्याच्या घटना आत्ताच गणपतीच्या काळात घडलेल्या आहेत. आणि अनियंत्रित बेकायदेशीर पद्धतीने जे नॉन बायोडिग्रेडेबल स्वरूपाचे बॅनर्स आणि मोठे मोठे होर्डिंग्स लावतात ते पर्यावरणाला घातक असल्यामुळे त्याच्यावर पूर्ण बंदी आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी मागणी या याचिकेतून करण्यात आलेली आहे. याचिकेमध्ये महत्त्वाची मागणी करण्यात आलेली आहे की प्रेशर मिक्सर जे बेकायदेशीर पद्धतीने लावून ध्वनी प्रदूषण करण्यात येते ते बंद झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर केवळ आंबेडकर जयंतीचा हा विषय नसून सर्वच जयंत्या, पुण्यतिथ्या आणि उत्सव या संदर्भातलं ध्वनी प्रदूषण बंद झालं पाहिजे म्हणून स्पष्टपणे मागणी करण्यात आलेली आहे की महावीर जयंती, हनुमान जयंती, दत्त जयंती, विश्वकर्मा जयंती, शिवजयंती, बसवेश्वर जयंती, संत सेवालाल जयंती, मोहम्मद पैगंबर जयंती, गुरुनानक जयंती, रामनवमी, दहीहंडी आणि त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या मुस्लिम आणि हिंदूंच्या यात्रा आणि उरूस असतात त्याच्यामधलं ध्वनी प्रदूषण, ख्रिश्चन धर्माचे जे काही उत्सव आहेत त्यांच्या संदर्भातलं ध्वनी प्रदूषण आणि दुर्गापूजा, गणेश उत्सव अशा सगळ्याच मध्ये जे मॉब सेलिब्रेशन आहे, म्हणजे एक झुंड जमा करून जे काही उत्साह साजरा करताना ध्वनी प्रदूषण होते ते बंद झालं पाहिजे आणि लोकांना ध्वनी प्रदूषण मुक्त वातावरणात जगण्याचा हक्क कायम राहिला पाहिजे अशा प्रकारची मागणी याचिकेतून केलेली आहे. मला नक्कीच वाटते की करतील सकारात्मक विचार, कारण की हा त्रास आता खूप सार्वत्रिक झालेला आहे आणि त्यामुळे ज्या अंमलबजावणी यंत्रणा आहे त्यांच्यासाठी सुद्धा सरकारने एक नोटिफिकेशन काढावं अशी मागणी याचिकेतून करण्यात आलेली आहे की ध्वनी प्रदूषणात विरोधात दखल घेणं आणि त्याच्यावर कारवाई करणं याबाबत पोलीस महासंचालकांनी नोटिफिकेशन काढून पोलीस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कलेक्टर्स, मनपा, तहसीलदार अशा सगळ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करणारं नोटिफिकेशन काढलं पाहिजे. त्यातून नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण होईल, कारण की नागरिकच वर्गणी देऊन हे सगळे उत्सव साजरे करत असतात. त्यामुळे हा काही कोणत्या मंडळांचा मर्यादित असा उत्सव नाही, भारताचा, महाराष्ट्राचा सगळ्यांचा उत्सव आहे आणि उत्सव हे आवश्यक आहेत, पण ते ध्वनी प्रदूषणमुक्त असले पाहिजे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर मुंबईचा कानाकोपरा बंद करू असा इशारा जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिला आहे. आमचे स्पष्ट मत आहे, महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा लढा होतो आहे. सगळेजण आरक्षण मागत आहेत, ओबीसीतून आरक्षण काय मागत आहेत, काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीची मागणी आहे. परंतु माझं स्पष्ट मत आहे, या महाराष्ट्रातली जनगणना करावी, त्या पद्धतीने आरक्षण द्यावं. नसेल जर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला तर महाराष्ट्र बंद एका घंट्यात होईल, पण मुंबईसुद्धा आम्ही सगळे एक ना एक
कोपरा, मुंबईतली दळणवळण बंद करू, मुंबईतलं जाणं येणं बंद करू, हे तुम्हाला जय भगवान महासंघाच्या माध्यमातून सांगतो. नाही, गेली अनेक दिवसापासून आम्ही आरक्षणाच्या ह्याच्यात आहोतच. ज्यावेळी खालच्या कोर्टापासून हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत लढत चालू होती, त्यावेळी आमचं स्पष्ट मत होतं, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही आरक्षण द्या. आणि मराठा समाजामध्ये सगळेच लोक श्रीमंत नाहीत, गरीबही आहे, आमच्यासारखे खूप अनेक लोक आहेत. पण हे होत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्याला आरक्षण द्यावं ही आमची मागणी होती. आणि हे होत असताना धनगर समाज वेगळ्या पद्धतीने आरक्षण मागतायत, मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मागताय, वंजारी समाजसुद्धा महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 1 कोटी समाज आहे. आणि 1 कोटी समाज असताना आम्ही 2% आरक्षण आहे आम्हाला, हेही आम्हाला मान्य नाही ना. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आम्ही जर 1 कोटी असलो तर आम्हाला 5% आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची गेली अनेक दिवसापासून मागणी आहे. याच्या संदर्भामध्ये अनेक मोर्चेसुद्धा काढलेले आहेत, अनेक लाखोच्या संख्येने मोर्चे काढले आहेत. त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की वंजारी समाजाला 2%वरून 5% आरक्षण मिळालं पाहिजे, ही जय भगवान महासंघाच्या माध्यमातून मागणी. दुष्काळाच्या मुद्द्यावरून साताऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला असून सरकारच्या विरोधात विराट मोर्चा काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आज इथं आम्ही जमलो आहोत. दिवाळी तोंडावर आहे, या दिवाळीच्या तोंडावर कुठलंही उग्र आंदोलन नको, यासाठी आज जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देतो आहे. खरं तर या एकूण पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रातच पाऊस काळ अत्यंत कमी झाला, त्यामुळं मुळातच शेतकरी अत्यंत मेटाकुटीला आलेला आहे. ज्या पद्धतीनं त्याला प्रतिवर्षी उत्पादन मिळतं तसं उत्पादन यावेळी अजिबात त्याला मिळालेलं नाही, त्याच्यामध्ये प्रचंड घट झालेली आहे. वाढत्या महागाईनं शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे, त्यात पावसाची ही अवस्था, त्यामुळं आज शेतकऱ्यांची अवस्था प्रचंड वाईट झालेली आहे. आज तुम्हाला इथं साधारणपणे पाऊस पडताना दिसतोय, निसर्ग शेतकऱ्यांच्या मदतीला काही अंशी धावून आला, पण हे सरकार मात्र शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येताना अजिबात दिसत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. निव्वळ 40 तालुक्यांमध्ये या सरकारनं दुष्काळ जाहीर केला आहे. खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचीच अवस्था बघितली तर सगळीकडं अत्यंत दुष्काळाची भयानक परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये सरासरी रोज 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करतायत, ही सगळ्यात मोठी गोष्ट. आता ज्या पद्धतीनं उत्पादनात घट झाली, शेतकऱ्याची दिवाळी गोड होईल अशी आमची अपेक्षा होती, पण आज सोयाबीनचा भाव जर बघितला आपण तर एकूण होणारा उत्पादन खर्च आणि त्याला मिळणारा भाव याच्यात एवढी प्रचंड तफावत आहे की ती त्या शेतकऱ्याला आज दिवाळीसुद्धा गोड करता येणार नाही. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी सोयाबीनला 11,000 रुपये भाव होता, त्यामुळे निश्चितपणे आता शेतकऱ्याला किमान 10,000 रुपये तरी सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, ही मागणी आमची या प्रमुखमध्ये आहे. ऊसाच्या उत्पादनात प्रचंड मोठी घट झाली. गेल्या वेळी 120 दिवस साखर कारखाने चालू राहिले, यावेळी ते 70 ते 80 दिवसच चालू राहतील. म्हणजे याचा अर्थ उत्पादनात घट होणार आहे. मागणी प्रचंड असली आणि उत्पादन कमी असलं की साखरेचा दर प्रचंड वाढतो. उद्याच्या काळात साखरेचा दर वाढेल, पण त्याचा शेतकऱ्याला काही फायदा होईल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळं एकरी शेतकऱ्यांच्या ऊसाच्या टनाला 4,000 रुपये प्रति टन दर द्यावा, ही आमची याच्यातली सगळ्यात मोठी प्रमुख मागणी आहे. आपण निव्वळ महाराष्ट्रातल्या 40 तालुक्यात पुरता नव्हे तर सरसकटच दुष्काळ जाहीर करायला हवा, ही सगळ्यात मोठी महत्त्वाची मागणी आमची आहे. आज वाई खंडाळामध्ये दुष्काळ जाहीर केला गेला, पण कोरेगावची परिस्थिती काय आहे, मानखटावची परिस्थिती काय आहे, फलटणची परिस्थिती काय आहे, कराडची परिस्थिती काय आहे. सगळे शेतकरी या निसर्गानं जी फरफट आता केली त्याच्यामुळं अत्यंत खंतावलेली आहेत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे सरसकट दुष्काळ जाहीर करा, ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आम्ही प्रमुख मागणी करतोय. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितलंय. असं आहे की ललित पाटील केसच्या संदर्भातल्या गोष्टी मी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत आणि कोणी प्रोटेक्शन दिलं हे देखील स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भात आता खरं म्हणजे त्यांना बोलायलाच जागा नाही आहे. पण त्यांनीच काय, कोणीही एखादी तक्रार केली असेल, एखादा व्हिडिओ ट्विट केला असेल
सत्यता पडताळून पाहिली जाईल आणि कारवाई केली जाईल. तर या ललित पाटील प्रकरणामध्ये अनेकांची तोंड बंद होतील असं गेल्या वेळी तुम्ही इथेच विधान केलं होतं. त्याचं काय स्टेटस आहे आता पुढे? नाही, तोंड तर बंद झालीच आहेत, उरलेली लवकर होतील. सर, ससूनचा अहवाल आलाय परंतु अजून देखील त्याच्यामध्ये काही समोर आलेलं नाही. कुठल्या डॉक्टरांवर कारवाई होणार काय, त्यांचा काय रोल होतं का यामध्ये? कॅबिनेटमध्ये काही नाही, बघा, एक गोष्ट सांगतो की थोडी अजून वाट बघा. शेवटी कसं आहे की या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या डीप रूटेड आहेत. त्याच्यामुळे वरवरची कारवाई करून याच्यात फायदा होणार नाही. मूळ याचे कोण सूत्रधार आहेत जे अशा प्रकारचं रॅकेट चालवतात ते देखील शोधून काढण्याची आवश्यकता आहे. त्याचे आदेश मी दिलेले आहेत आणि मला विश्वास आहे ते सापडेल. राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अजूनही तसाच पाहायला मिळतोय. जरांगेला जो अल्टिमेटम दिलेला आहे तो नेमका किती तारखेचा आहे याच्यावरती अजूनही गोळ पाहायला मिळतोय. नेमकं हे सगळं प्रकरण कधीपर्यंत मिटू शकतं? असं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भात राज्य सरकारची कमिटमेंट आहे, ती आमची भूमिका आहे. त्याच्यावर जी काही कारवाई करायची आहे ती कारवाई आम्ही करतो, ती सुरू केलेली आहे. त्याला जो काही कायदेशीर वेळ द्यावा लागेल तो कायदेशीर वेळ आम्ही देऊ. आणि त्याचवेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला देखील सांगितलेलं आहे की कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. तर शेवटी राज्यकर्ते म्हणून आमचा प्रयत्न काय असणार आहे, प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि कुठेही दोन समाज एकमेकांसमोर उभे आहेत अशा प्रकारे महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे ब्रेक होणार नाही, हा प्रयत्न आम्हाला करावा लागेल. आणि मला असं वाटतं की ही काही केवळ आमचीच जबाबदारी असं नाही आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीची ती जबाबदारी आहे, प्रत्येक नेत्याची, मग ते समाजाचे नेते असो की राजकीय नेते असो, ही सगळ्यांची जबाबदारी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे डिस्टर्ब होणार नाही अशा प्रकारे स्टेटमेंट्स असतील किंवा आपलं वर्तन असेल हे कसं राहू शकेल हा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे. भाजप आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. आपल्या पक्षात, त्याच्या पक्षाच्या वतीने, उरलेल्या पक्षाच्या वतीने नितीश कुमारजींवर टीका करेल किंवा त्यांचा निषेध तरी साधा करेल, पण त्याच्या पत्रकार परिषदेमध्ये नितीश कुमारांवर टीका करण्याची ते लांबची गोष्ट झाली. पण त्यांनी माफी मागितली ना म्हणून विषय विसरून जा. अशा गलिच्छ मानसिकतेचं प्रदर्शन आज संजय राजाराम राऊतच्याकडून सकाळी झालं. म्हणजे सनातन धर्माला शिव्या घालायच्या त्यांच्या अलायन्सच्या लोकांनी तेव्हाही काय बोलायचं नाही. आता तर माता भगिनींच्या बद्दल एवढं गलिच्छ विचार नितीश कुमारजीने मांडले तरीही त्याबद्दल काय न बोलणं म्हणजे ह्यांची खरी मानसिकता किंवा महिलांकडे बघणारा दृष्टिकोन ह्या इंडिया अलायन्स लोकांचा काय आहे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि संजय राजाराम राऊतकडून ही अपेक्षा ठेवूच शकत नाही. याचं कारण असं आहे की आज सकाळी एका वृत्तपत्रामध्ये आलेली माहिती किंवा बातमी, मला आश्चर्य असं वाटतं की आज सकाळपासून ही माहिती किंवा ही बातमी सगळ्या चॅनलवर का चालली नाही. पत्राचालमध्ये ज्या महत्वाच्या विटनेस आहेत, स्वप्ना पाटकर, ज्या मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये त्या विटनेस आहेत स्वतः, त्यांच्या घरावर रात्री 1 वाजता बाटल्या मारल्या गेल्या, घरावर बाटल्या मारल्या गेल्या. त्या घरामध्ये त्या आणि त्यांच्या वयस्कर आई राहतात आणि त्यानंतर त्यांना धमकीचं पत्र दिलं गेलं की तू जास्त टिवटिव करतेस, कोण तुला वाचवणार, तू जास्त कोर्टात आवाज केलास, जास्त मोठ्या लोकांची नावं घेतलीस तर तुला आम्ही बघून घेऊ.
अशा पद्धतीचं धमकीचं पत्र आणि बाटल्या या सपना पाटकरांच्या घरी मारल्या गेल्या. आता या कोण सपना पाटकर आहेत? डॉक्टर सपना पाटकर ज्यांना शिव्या देत असताना संजय राजाराम राऊतच्या एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली, ज्या आपल्यासारख्या असंख्य मीडियाच्या मित्रांनी आपल्या आपल्या चॅनलवर लाईव्ह दाखवलेली, ऐकवलेली, याच त्या डॉक्टर स्वप्ना पाटकर आहे. मग ह्यांना जे काय धमकीचे पत्र मिळालंय, त्यांना जे बॉटल जे त्यांच्या घरावर मारलंय, त्यांच्या घरामध्ये आज भीतीचं वातावरण असं आम्ही ऐकलंय, तर ह्याचा जबाबदार कोण? हे तर घरातला लहान मुलगा पण आपल्याला सांगेल की जो पाटकर आज जेलमध्ये आहे, खिचडी आणि कोविड आणि या सगळ्या बाबतीमध्ये तो जेलमध्ये, त्याला अटक झालेली आहे सुजित पाटकरला, तो संजय राऊतांचा पार्टनर आहे. मग हिला धमकी नेमकं कोण देत असेल हा प्रश्न विचारायला नको? राज्यातल्या एका महिलेच्या घरी रात्री 1 वाजता बॉटल मारली जाते, तिला धमकीचं पत्र दिलं जातं, तिला सांगितलं जातं तू कोर्टामध्ये मोठ्या मोठ्या लोकांची नावं घेऊ नकोस. तर मग ह्याला जबाबदार कोण? संजय राजाराम राऊत बोलणार का ह्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, माझ्या या डॉक्टर महिलेशी काही संबंध नाही? त्यांनी प्रेसमध्ये येऊन सांगावं. मी स्वतः या संबंधित पाठपुरावा करणार आहे. लागलं तर त्या डॉक्टर महिलेला, त्यांच्या कुटुंबियाला मी स्वतः भेट देण्यासाठी जाणार आहे, जेणेकरून आमच्या राज्यामध्ये आमचं सरकार असताना कुठल्याही महिलेवर असा अगर धमकवण्याचा प्रकार होत असेल तर त्या व्यक्तीला आम्ही सोडणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. जसा कामगार तसा मालक, तसाच प्रकार त्या दिशा सालियान आणि सुशांत सिंगच्या केसमध्ये चाललाय. तुम्ही ऐकलं असेल, संबंधित तक्रारदार ओझा नावाचे कोणतरी आहेत, त्यांनी अधिकृत माहिती अशी दिली आहे की दिशा सालियान आणि सुशांत सिंगची केस जी कोर्टामध्ये, जी याचिका दाखल झाली आहे, जी 6 डिसेंबर पासून तिची कोर्टामध्ये ती केस चालणार आहे, ज्याच्यामध्ये आदित्य ठाकरेला चौकशीला बोलवा, आदित्य ठाकरेचे मोबाईल टॉवर लोकेशन हे दिशा सालियान आणि सुशांत सिंग बरोबर मॅच होत आहे. आदित्य ठाकरे आणि रिया चतुर्वेदी चे आपसातले असलेले चॅट जे ड्रग्ज संदर्भात आहेत, ही माहिती त्या संबंधित याचिकाकर्त्यांनी दिलेली आहे. हा नितेश राणेचा राजकीय आरोप नाही. जी माहिती त्या याचिकाकर्त्यांनी दिलेली आहे ती माहिती मी तुमच्या समोर सांगत आहे. हे कुठलाही राजकीय आरोप नाही. आता त्या याचिकाकर्त्यांना त्याच्या अनुसार उद्धव ठाकरेंकडून 50 खोक्यांची ऑफर मिळालेली आहे, 50 कोटीची. ते तुम्ही माझ्या मुलाच्या विरोधात असलेली ही याचिका परत घ्या, आम्ही तुम्हाला 50 खोके देतो. म्हणजे एका बाजूला 50 खोकेच्या घोषणा देऊन शिंदे साहेबांच्या सरकारवर टीका करायची, टाळ्या मिळवायच्या, आणि दुसरा स्वतःच्या नालायक ओबीसींचं फेर सर्वेक्षण व्हावं या मागणीसाठी आज पुण्यात मराठा सेवक समितीच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली. आपण मराठा सेवक समितीच्या माध्यमातून 25 जानेवारी 2022ला ओबीसींच्या फेर सर्वेक्षणाची मागणी केलेली होती. या मागणीचा मूळ उद्देश होता की या राज्यामधल्या ओबीसी एकूण जाती किती आहेत, त्यांची लोकसंख्या किती आहे आणि प्रगत जाती किती, मागास जाती किती, याचं कुठंतरी संशोधन झालं पाहिजे. ओबीसी लोकसंख्येच्या आकडेवारीबाबत
जो काही संभ्रम आहे तो दूर व्हावा याच्यासाठी आपण नॅशनल सेन्ससला पण त्यामध्ये पार्टी केलं होतं, जेणेकरून ओबीसींची जात न्याय जनगणना झाली पाहिजे. म्हणजे ज्या समाजाला ज्या समाजाला आज आरक्षण मिळत आहे त्याला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळते का हे कुठंतरी तपासणं गरजेचं होतं. त्यामुळं पहिली आपली मागणी होती की ओबीसींचं महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग कायदा 2005च्या कलम 11नुसार सरकारनं ओबीसींचं फेरसर्वेक्षण करावं आणि त्याच्यामध्ये ते करत असताना जात न्याय जनगणना करावी ही आपली प्रमुख मागणी त्या पिटिशनमध्ये होती. हे पिटिशन करत असताना यामध्ये आणखीन काही गोष्टी आमच्या समोर आल्या की याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा अर्थ व सांख्यिकी विभागाचा जो अहवाल आहे याच्यामध्ये राज्यातील मागासवर्गीयांचं प्रमाण हे जवळपास 70% पोचलेलं आहे. पण हे पोचत असताना आज ओबीसीमधला सुद्धा काही घटक असा आहे की ज्याला आजपर्यंत आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही आहे. मग कुठंतरी आज ज्या पद्धतीनं सरकार असेल किंवा राजकारणी मंडळी याला मराठा ओबीसी चित्र निर्माण करू पाहत आहेत, त्याला या याचिकेच्या माध्यमातून एक घटनात्मक रूप द्यायचा आमचा हा प्रयत्न होता, जेणेकरून ओबीसीमधील ज्या जातींना आजपर्यंत आरक्षण मिळालं नाही व मराठा समाजासारख्या अन्य ज्या जाती आज मागास ठरून आरक्षणाची मागणी करतायत त्यांना कुठंतरी शासकीय सेवेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. म्हणजे 34% नॅशनल स्टॅटिस्टिक्सनुसार ओबीसींची राज्यातील लोकसंख्या ही 33.80% आहे. बाटे आयोगानं राज्यातील ओबीसींची लोकसंख्या ही 36 ते 38% दाखवलेली आहे. त्याच्या आधीच्या निरगुडे आयोगाचं म्हणणं ओबीसींची लोकसंख्या ही 32% आहे. तर केंद्र सरकारकडं ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार काळामध्ये ओबीसींची जात न्याय जनगणनेची मागणी केली गेली, ती मागणी करत असताना केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेविट फाईल करून सांगितलेलं आहे की 1931 नंतर या देशामध्ये ओबीसींची कधीही जनगणना झालेली नाही. मग जर 1931 नंतर या देशामध्ये ओबीसींची जनगणना झाली नसेल तर 52% आकडा आला कुठून आणि तो कशाच्या आधारे आला हा कोर्टासमोर सरकारनं असेल किंवा त्याचं समर्थन करणाऱ्यांनी तो विषय मांडावा. आज राज्यामध्ये ओबीसीमध्ये 385 जाती आहेत असं सांगितलं जरी जात असलं तरी ओबीसी नेते बोलत असताना त्यांना 8 ते 10 जातींच्या वर नावं घेता येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे कुठंतरी ओबीसीमधल्या 385 जातींचं आरक्षण हे ओबीसीमधल्याच प्रस्थापित लोकांनी खाल्लेलं आहे आणि त्या लोकांनाच मराठा समाजाची भीती दाखवली जात आहे, हे या प्रेसच्या माध्यमातून आम्ही सर्वांना सांगू इच्छितो. प्लस हे करत असताना खुल्या प्रवर्गातलं जे अतिक्रमण आहे हे ओबीसींचं जवळपास 20 ते 22% आहे. म्हणजे ॲडेक्वेट रिप्रेझेंटेशन देणं अपेक्षित असताना एखाद्या प्रवाहामध्ये असणाऱ्या समूहाला 32% रिझर्वेशन म्हणजे त्याच्या लोकसंख्येच्या प्रपोर्शनेट रिझर्वेशन देणं आणि प्लस त्याचं प्रपोर्शनेट रिझर्वेशन घेऊन तो प्रवर्गातील समूह जर खुल्या प्रवर्गात अतिक्रमण होत असेल तर खुल्या प्रवर्गातील समूहांना काहीच प्रतिनिधित्व मिळणार नाही, मग ते शिक्षण असू दे किंवा शासकीय सेवा असू दे. यासाठी हा दावा आम्ही दाखल केलेला होता. यामध्ये नॅशनल सेन्सस आणि राज्य मागासवर्गीय आयोगाच्या वतीनं व महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आयोगाच्या वतीनं म्हणणं सादर करण्यात आलेलं आहे. त्यात त्यांचंसुद्धा म्हणणं यायचं आहे की सेन्सस केल्याशिवाय आम्ही जात न्याय जनगणना केल्याशिवाय आम्ही सर्वेक्षण करू शकत नाही. पण हे सर्वेक्षण न झाल्यास आणखीन एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की ज्या जातीचं आकडेवारीच तुमच्याकडं नाही आहे त्या जातीचं मागासलेपण कशाच्या आधारे तपासलं, त्यांचं ॲडेक्वेट रिप्रेझेंटेशन आहे का नाही, याचा सोर्स काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या केसच्या माध्यमातून सरकारला द्यावी लागणार आहे. आपली 25 जानेवारी 2022ला दाखल केलेली याचिका आहे. या याचिकेमध्ये सरकारनं प्रतिज्ञापत्र वगैरे दिलेलं आहे. आता आपण या तारखेला रिजॉइंडर फाईल करून स्टेची मागणी करणार होतो, परंतु मध्यंतरी शिवाजी कवटेकर नावाचं एक पिटिशन सप्टेंबर 2022मध्ये कोर्टासमोर आलं आणि कोर्टानं ते सराटेंच्या मॅटरला टॅग केलं होतं, जेव्हा की 2019पासून सराटेंच्या मॅटरमध्ये काही अपडेट्स नव्हत्या. पण सरकारनं ते दोन्ही मॅटर कनेक्ट करून फक्त आमच्या मॅटरमध्ये प्रोग्रेस होणे म्हणून ती वेळ मारून न्यायसाठी जरी सरकारनं ती षडयंत्र केलं असेल तर उलट आमची ताकद वाढवणारच ते आहे ना. शेवटी मागण्या एकच असल्यामुळं आणि भूमिका आमची एकच असल्यामुळं, संविधानिक आरक्षणाची मागणी असल्यामुळं त्या मॅटर टॅग झालेला काय फरक पडणार नाही. आम्ही आमची भूमिका मांडू, ते त्यांची भूमिका मांडतील, पण सरकारला सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील. आणि येत्या 10 डिसेंबरला ज्यावेळी सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करेल सरकार,
त्यावेळी त्यांना प्रत्येक जातीचा एम्पेरिकल डेटा आणि त्यांना आरक्षण कशाच्या आधारे दिलं गेलं, केव्हा दिलं गेलं आणि त्याचा सोर्स काय होता हे सगळं सांगायला लागेल. एक छोटंच उदाहरण द्यायचं झालं तर बी डी देशमुख समिती मंडल आयोग जे सांगितलं जातं की मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार आम्हाला आरक्षण मिळतं, पण इंदिरा साहनी खटला जर व्यवस्थित अभ्यास केला तर मंडल आयोगाची शिफारस ही केंद्र सरकारनं पण नाकारलेली आहे आणि इंदिरा साहनीनं पण ते रिजेक्ट केलेलं आहे. पण आरक्षण देत असताना बी डी देशमुख समितीच्या 1967च्या समितीच्या यादीनुसार आरक्षण द्यावं असा निर्देश कोर्टाने दिल्यामुळं महाराष्ट्रामध्ये बी डी देशमुख समितीच्या यादीनुसार 180 जातींना आरक्षण होतं. 182 आणि 83 जाती माळीन तेलीच्या जाती आल्या, त्यांना कुठलाही डेटा नाही आहे. आम्हाला एवढंच सांगायचं आहे की याच्यामध्ये आमच्या नावानं खडे फोडण्यापेक्षा भुजबळ असतील किंवा इतर जे काही अन्य लोक बोलत आहेत त्यांनी त्यांचं मागासले पण कोर्टासमोर दाखवून ते आरक्षणाला पात्रच ठरणार आहेत. ना अपडेट झाले नाहीत असं म्हणता येणार नाही. आपण पिटिशन केल्यानंतर ज्यावेळी कोर्टानं नोटीस इश्यू केल्या त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीशांच्या ज्या काही नियुक्त्या होत्या त्या बऱ्याच काळ प्रलंबित होत्या, त्याचासुद्धा कुठंतरी फटका आमच्या केसला बसला. प्लस अपडेट म्हणजे रिसेंटली आमच्या याचिकेच्या अनुषंगानं म्हणजे सरकार ओबीसीला का वाचवते याचा एक उत्तम नमुना जर बघायचं झालं तर रोहिणी आयोग जो नेमला गेला होता राज्यामध्ये ओबीसींच्या वर्गीकरणासाठी, ते वर्गीकरण करण्यासाठी रोहिणी आयोगानं सर्वेक्षण करून मागितलं होतं. ते पत्र राज्य मागासवर्गीय आयोगाला 28/8/2020 रोजी मिळालं आणि त्याचबरोबर आपली पिटिशन पण फाईल झाली होती. त्याच्या नोटीसमध्ये 14/2/2022ला जी नोटीस इश्यू झाली आयोगाला, त्या अनुषंगानं आयोगानं राज्यातील सगळ्या जातींचं फेरसर्वेक्षण होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी 351 कोटी रुपयाची मागणी राज्य सरकारकडे केलेली आहे. पण या राज्यातील मागासवर्गीय आयोगाला ते सर्वेक्षण करण्यासाठी सरकारनं निधी दिला नाही. त्यामुळं कुठेतरी केंद्र सरकारनं निर्माण केलेल्या रोहिणी आयोगाचा सुद्धा डेटा अवैध ठरू शकतो. कारण जर राज्यामध्ये सर्वेक्षणच केलं नाही तर ते सर्वेक्षण न करता रोहिणी आयोगाला महाराष्ट्राचा डेटा दिला कोण, हा प्रश्नसुद्धा या केसच्या माध्यमातून चर्चेला येणार. आणि ज्या पद्धतीनं मग 3च प्रवर्ग असतील तर इतर जे वर्गीकरण झालेलं आहे NTB, NTC, DTA, SBC हे घटनेतल्या 16(3) कसं योग्य आहे हे सुद्धा सरकारला कोर्टामध्ये सिद्ध करावं लागणार आहे. कोर्टानं मॅटर ऐकून घेतलं, पण स्वतः AG अपेअर झालेले असल्यामुळं त्यांना जे म्हणणं सादर करायचं आहे त्यांनी 10 डिसेंबरपर्यंत आम्ही रिप्लाय फाईल करतो म्हणून सांगितल्यामुळं त्यांना वेळ दिले गेलेले. तिन्ही मॅटर आता कनेक्ट झालेले आहेत. हां, आपल्या मॅटरमध्ये आपल्या वकिलांनी लक्षात आणून दिलेलं आहे कोर्टाच्या, म्हणजे जे प्रेसिपी टाकत असताना सरकारकडं सांगितलं गेलं होतं की या मॅटरमध्ये ॲफिडेविट फाईल करायला वेळ लागणार आहे. त्यावेळी आमच्या वकिलांनी ॲडव्होकेट रोहन माडिक साहेबांनी तिथं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की आमच्या मॅटरमध्ये ऑलरेडी रिप्लाय फाईल झालेला आहे, आम्ही आर्ग्यू करायला तयार आहोत. पण न्यायाधीशांचं म्हणणं असं आलं की जर मॅटर तिन्ही कनेक्ट झालेले आहेत आपण ते तिन्ही एकत्र ऐकू, तुम्ही तुमची बाजू मांडू शकता, पण सरकार जर डिटेल ॲफिडेविट फाईल करणार असेल तर त्यांना वेळ द्यावा लागेल. त्यामुळे 10 तारीख त्यांनी जी मागितल्या त्या तारखेपर्यंत त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल आणि 3 जानेवारीला याच्यावर सुनावणी होईल. ही सुनावणी होत असताना याच्या अनुषंगिक पाठपुरावा आम्हीसुद्धा करत राहू. आपली हायकोर्टामध्ये PIL 22/2022 PIL आहे, जी आपण जानेवारी महिन्यामध्ये मराठा सेवक समितीच्या माध्यमातून दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन कोर्टामध्ये 10 डिसेंबरपर्यंत सरकारला ॲफिडेविट सादर करावं लागणार आहे व त्यावर सुनावणी 3 जानेवारी रोजी होणार आहे. आणि यामधल्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या सगळ्या इम्पेरिकल डेटासह सरकारला कोर्टामध्ये दाखल कराव्या लागतील आणि त्या कशा चुकीच्या आहेत आणि त्या कालबाह्य कशा झालेल्या आहेत आणि ते फेरसर्वेक्षण होणं का गरजेचं आहे हे आम्ही मराठा सेवक समितीच्या माध्यमातून कायदेशीर आणि घटनात्मक बाजूने कोर्टामध्ये सिद्ध करू शकतो. कारण आमच्याकडं आज राज्य मागासवर्गीय आयोगाचे ठराव देखील आहेत, ज्याच्यामध्ये आयोगानं 23 सप्टेंबर 2022 रोजी रोहिणी आयोगाच्या अनुषंगानं व माझ्या 22/2022 या PILच्या अनुषंगानं राज्यातील ओबीसींच्या फेरसर्वेक्षणासाठी 351 कोटी रुपयाची सरकारकडे मागणी केलेली होती. पण सरकारनं ते पैसे न दिल्यामुळं रोहिणी आयोगासाठी असेल किंवा या PILच्या अनुषंगानं असेल कुठलाही इम्पेरिकल डेटा गोळा झालेला नाही आहे आणि सरकारला ही अडचण 100% येणार आणि आम्ही हे सगळं वास्तव कोर्टाच्या समोर मांडू. राष्ट्रवादी कोणाची याविषयी आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली. या सुनावणीपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले पाहूयात.
नाही, मी मानत नाही. कारण एक तर असं आहे की गेली 6 दशकं देशाच्या राजकारणात पवारसाहेबांनी आपलं एक स्थान निर्माण केलेलं आहे आणि ते स्थान निर्माण करत असतानाच पक्ष आणि पक्षाच्या बद्दलची त्यांची असलेली आजवरची काम करण्याची एकंदर पद्धती पाहिल्याच्या नंतर मी स्वतः असं मानत नाही की दबाव निर्माण करण्यासाठी साहेब त्या ठिकाणी येत असतील. संजय राऊत म्हणतात की शरद पवार यांचाच हा पक्ष आहे, पहिल्यापासून स्थापना त्यांनीच केलेली आहे, आता पक्ष पळून नेला जातोय आणि त्याच्याकडे इलेक्शन कमिशन हे डोळे घेऊन बघतोय. इलेक्शन कमिशन हा पिंजरता पोपट आहे भाजपच्या. संजय राऊतांना शिवसेनेच्या बद्दल काय घडलेलं आहे याची पूर्णपणाची माहिती आहे. पण अशा वेळेला ज्यावेळेला फार मोठ्या प्रमाणावरती पक्षामध्ये एक तऱ्हेचं 2 भाग होत असतात आणि एक मोठ्या प्रमाणावरचं पाठबळ एका बाजूला मिळत असतं, त्यामुळे स्वाभाविकपणाने नैराश्य त्या ठिकाणी येत असतं. संजय राऊत शिवसेनेच्या संदर्भामध्ये सुद्धा वारंवार याच पद्धतीने त्या ठिकाणी बोलत आले. पण अशा वाचाळवीरांनी उद्धव ठाकरेंचं सुद्धा खूप नुकसान केलेलं आहे. त्यांना त्यांच्या पक्षाबद्दल बोलण्याचा जरूर अधिकार आहे. निवडणूक आयोगाबद्दल काय बोलावं ते बोलू शकतील. आयोगाच्या स्वायत्ततेबद्दल किंवा न्यायालयाच्या प्रक्रियेबद्दल त्या स्वायत्त यंत्रणा त्या बाबतीमध्ये बोलू शकतील. पण मला असं वाटतं की प्रत्येक बाबतीमध्ये केवळ सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत राजकारण करणं आणि संदर्भहीन बोलत राहणं ही अलीकडच्या कालावधीमध्ये संजय राऊतांची खासियत मोठी आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही मिटलेला नाही. जरांगे पाटलांनी इशारा दिलाय, ब्रह्मास्त्र काढायला लावू नका. अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, पण आजारी असल्यामुळे सध्या त्यांची अनुपस्थिती जाणवते. प्रदेशाध्यक्ष म्हणून काय तुमची भूमिका? खरं आहे की गेले काही दिवस डेंग्यूच्या आजाराने दादा व्यथित आहेत. त्याच्यामुळे डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना सक्त विश्रांती त्या ठिकाणी घ्यावी लागते आहे. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. ते आरक्षण देत असतानाच कायद्याच्या कसोटीवरती दिलं गेलं पाहिजे. यापूर्वी राज्यामध्ये 2 वेळेला आरक्षण दिलं. पहिल्या वेळेला दिलं त्यावेळेला मी सुद्धा सरकारमध्ये होतो. लोकशाही आघाडीचं सरकार होतं. नारायण राणे समिती नेमली गेली होती आणि त्यावेळेला आरक्षण दिलं गेलं, परंतु ते उच्च न्यायालयामध्ये टिकू शकलं नाही. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने आरक्षण दिलं. मागासवर्ग आयोग गायकवाडांच्या नेतृत्वाखाली नेमला गेला. त्याच्या शिफारसी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने स्वीकारल्या. उच्च न्यायालयामध्ये ते टिकलं, परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच आयोगाच्या संदर्भातलं आयोगाचा अहवालच सर्वोच्च न्यायालयाने रद्दबदल ठरवला आणि मग त्यावेळेचं आरक्षण जे देवेंद्रच्या सरकारने दिलं होतं ते काही टिकू शकलं नाही. मी काय राजकीय टीका करू इच्छित नाही, पण त्यावेळेला राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं. आम्ही मंडळी सरकारमध्ये होतो. थोडंसं अधिक गांभीर्याने बघितलं गेलं असतं तर कदाचित त्यावेळेला न्यायालयामध्ये कदाचित यश मिळू शकलं असतं. आज आमची ही स्पष्टपणाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु ते टिकणारं मिळालं पाहिजे आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता ते मिळालं पाहिजे. दादांची भूमिका का समोर येत नाही? ते समोर येत नाही. शाळेमध्ये गेल्यासारखं असं का वाटतं आरक्षणच्या पूर्ण? नाही, दादांनी भूमिका दादा आज 10-12 दिवस प्रकृती अस्वास्थ्याशिवाय बळेच ते नाहीत. जरांगे पाटलांचं 1-1.5 महिन्यापूर्वी उपोषण झालं. राहुल तेच म्हणतात की हा राजकीय आधार आहे. मी सांगितलं ना, असं आहे, संजय राऊत अजितदादांच्या आजाराचा राजकीय आजार म्हणत असतील तर मी आज महाराष्ट्र सदरमध्ये अधिकृत बोलतोय की उद्धव ठाकरेंना आजार झाला करोनाच्या वेळेला, मग तो पण राजकीय आजार झाला असं मी म्हणायचं का? काहीतरी संवेदना ठेवायचं. संजय राऊतांसारख्या इतके दीर्घकाळ आज ते राजकारणामध्ये आहेत, एक सभ्यता पाळली पाहिजे. संजय राऊत अलीकडच्या कालावधीमध्ये सभ्यता सोडतात. आजार म्हटलं पाहिजे. केवळ त्याला राजकीय आजार म्हटलं तर माझ्याकडे 10 उत्तर आहेत. मग अजितदादांना संजय राऊत का शोधत होते? पंतप्रधानांना भेटून आल्याच्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये काय निर्माण झालं? त्याच्यासाठी संजय राऊत माझ्याकडे किती वेळा बोलले? अजितदादांची भेट झाली. एकदा मी सांगितलं, याच्यापेक्षा अनेक 1, 2, 3 प्लॅन त्यांनी तयार केले होते, ते मला त्यांना सांगता येतील. संजय राऊतांनी स्वतःला आवरावं. त्यांच्या पक्षाबद्दल त्यांना जे बोलायचं असेल ते त्यांनी बोलावं. अजितदादांबद्दल बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार संजय राऊतांना नाही. शिवसेना म्हणायची की आमच्या गावी अदृश्य शक्ती आहे, त्याच धर्तीवरती
तुमच्याकडे काही अदृश्य शक्ती आहे का की तुम्हाला केंद्रातून पाठबळ देत आहे? हे सगळं अदृश्य शक्तीचं गेले अनेक दिवस पाहते. म्हणूनच तुम्ही मगाशी विचारलं आम्ही सगळेजण का आलो, तर आम्ही सगळेजण दुर्बीण घेऊन आलोत की अदृश्य शक्ती आम्हाला कुठे दिसते काय. आमच्या सर्वांजवळ दुर्बिणी आहेत, त्याच्यामुळे आम्ही दिसतोय, बघतोय महाराष्ट्र सदनमध्ये आमच्या मागे कुठे अदृश्य शक्ती आहे का, कोण आहे किंवा काय. भुजबळ साहेबांचं एक वक्तव्य होतं मराठा आरक्षणासंदर्भातलं, त्यावर मराठा सेवक समिती आता आक्रमक झाली. त्यांनी याचिका दाखल केली भुजबळ साहेबांच्या विरोधात आणि अजितदादांनी त्यांना समज देण्याची अशी त्यांनी मागणी पण केली. नाही, एक असं आहे की भुजबळ साहेबांनी ते राज्याच्या राजकारणामध्ये दीर्घकाळ त्या ठिकाणी आहेत. बीडला जी काय घटना घडली त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी भुजबळ साहेब त्या ठिकाणी गेले आणि ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीची जाळपोळ झाली त्याच्याबद्दलचं व्यथा, एक तऱ्हेचं खूप त्यांना वेदना त्या ठिकाणी झाल्या. त्या दीर्घकाळ ते संवेदनाशील राजकारणी आहेत, त्याच्यामुळे त्या व्यथा त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केल्या. एक भूमिका त्यांनी वारंवार स्पष्ट केली की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता दिलं गेलं पाहिजे. भुजबळांची सुद्धा भूमिका कधी लपून राहिलेली नाही. भुजबळांच्या पद्धतीने काम करणारे राज्यातील एक वरिष्ठ नेते आहेत. त्यांची भूमिका ते ठामपणाने मांडत असतात, पण ती ठामपणाने मांडताना भुजबळ साहेबांनी मात्र एक वारंवार वेळा स्पष्ट केलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण ते देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे. पुरंदरेंच्या विरोधात बोलताना तुम्ही दम दिला होता असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेला. मराठा आरक्षणाचा लढा पैसे कमावण्यासाठी वापरू नका असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. मुळशी आळंदी 20 नोव्हेंबर रोजी, तुळापूर पुणे, खराडी चंदननगर 20ला आळंदी तुळापूर पुणे खराडी चंदननगर खालापूर म्हणजे कोकणमध्ये कल्याण 21 नोव्हेंबर रोजी ठाणे पालघर नाशिक त्र्यंबकेश्वर 22 नोव्हेंबर रोजी विश्रांतगड संगमनेर श्रीरामपूर 23 नोव्हेंबर रोजी नेवासा शेवगाव बोदेगाव उमापूर धोंडराई आणि परत अंतरवाई. हे 3ऱ्या टप्प्यातलं आहे. आपण 4थ्या टप्प्यात विदर्भ, राहिलेला मराठवाडा आणि कोकण असे 6 टप्प्यात आपण पुन्हा एकदा घेतोय. हा 3ऱ्या टप्प्यातला हा आपला दौरा आजपासून फायनल झाला आहे. याचबरोबर 1 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सगळ्यांनी म्हणजे जे आता साखळी उपोषण उभा आहेत ते सुरूच ठेवायचे, परंतु 1 डिसेंबर पासून महाराष्ट्रातलं एकही गाव असं राहणार नाही की तिथं मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू आहे. सगळ्यांनी साखळी उपोषण सुरू करण्याची तयारी आतापासून करायची. याचबरोबर महत्वाचं म्हणजे एक की हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी, राजकारणी माणसासाठी, नेत्यांसाठी, अधिकाऱ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि डॉक्टरांसाठी महत्वाची माहिती. आम्ही जो हा दौरा पाठीमागचा 2 केलेत आणि हा पण 3रा केलाय, याच्यामध्ये कोणाकडूनही एकही रुपया घेतला जात नाही. कोणत्याही अधिकाऱ्यानं, कोणत्याही नेत्यानं, कोणत्याही उद्योगपतीनं, कोणत्याही डॉक्टरांनं जर कोणी पैसे मागितले तर त्याला देऊ नका, कारण स्वतःचा खर्च स्वतः हे लोक स्वतःच्या गाडीचा पण करतात आणि दौऱ्याचा डिझेलचा पण करतात. कोणीही देऊ नये. मी म्हणत नाही कोणी दिले असतील, आम्ही सावध करायलो, आणि जर कोणी दिले असले ते पैसे आमच्या नावावर किंवा मराठा समाजाच्या नावावर घेतले असले त्यांनी आत्ता माघारी मागावे. आम्ही कोणालाही सांगितलेलं नाही. कुठल्याही अधिकाऱ्याला जर कोणी म्हणलं की पाटील नाहीच म्हणत असते, ते तसंच असतं लागते, तर त्या अधिकाऱ्याने गुप्त सुद्धा आम्हाला नाव सांगावं. नसता सगळ्यांनी त्यांचे पैसे जर कोणी 400, 500, 200 काहीही दिले असले, 4 आणे दिले असले तरी वापस घ्या. ह्यो मराठा समाजाने सामान्य लोकांनी लढा उभा केलेला आहे.
की पैसे कमावण्यासाठी आंदोलन नाही, हे गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी. ही महत्वाची एक सूचना आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना, नेत्यांपासून सगळे बोललो मी, सामान्य मराठ्यांपर्यंत सुद्धा बोललो. त्याच्यात अधिकारी आले, डॉक्टर आले, शिक्षक आले, पोलीस आले, काही सगळे धरा, नेते धरा, उद्योगपती धरा, एखादा गावचा नेता धरा, गावचा युवा नेता धरा, तुम्हाला कोण पकडायचे त्याच्यात ते पकडा. सामान्य मराठ्यांना सुद्धा 1 रुपयाही कोणी देऊ नका कोणाला, सामान्यांनी सुद्धा कोणाला द्यायचा नाही आणि श्रीमंतांनी सुद्धा द्यायचा नाही. कारण हे लढा सामान्याने उभा केला, याच्यात कोणाचा काही संबंध नाही. आणि कोणी जर याच्यात मागत असेल, दुकानदारा लावत असेल, तर त्याच्याकडून पैसे वापस मागवा. जर आम्हाला माहीत झालं किंवा मराठा समाजाला जर माहीत झालं की हे कुणीतरी मराठा समाजाच्या जीवावर किंवा दौऱ्याच्या जीवावर किंवा सभेच्या जीवावर किंवा आंदोलनाच्या जीवावर पैसे काढतोय, त्याला समाज माफी करणार नाही, त्याची गैर सुद्धा होणार नाही. त्यामुळे ही काळजी सगळ्यांना घ्या, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घ्या आणि देणाऱ्यांनी सुद्धा घ्या. कारण देणाऱ्यांनी जरी गुपचूप दिलं तरी त्याचं सुद्धा वाजविणार आहेत, मग आम्ही त्याला सुद्धा सोडणार नाही. कारण आमच्या आंदोलनाला डाग लागता कामा नये. चला, याचबरोबर वाशी परांड्यापासून दौऱ्याची सुरुवात होती, परंतु शुभारंभ कोल्हापूरच्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकापासून आम्ही याचा शुभारंभ करतोय. पण जाताना जात चाललो म्हणून तिथून घेत गावं चाललो. पण या 3ऱ्या टप्प्यातल्या दौऱ्याचा शाहू महाराजांच्या चरणी अभिवादन करून हा राज्यभर दौरा सुरू होणार आहे. शेवगावमध्ये होईल, नगर आणि बीडच्या जिल्ह्याच्या बाउंड्रीवर बोदेगाव. हो, नाही जाताना चाललोत आम्ही, चाललो नाही जातानाच जातो. परंतु आता वाशीलाच, आम्ही वाशीला पण फोटो ठेवणार आहेत तिथून. परंतु जाताना चाललो तर ते लोक जाऊ देण्यात, आमचं डायरेक्ट ठरलं होतं कोल्हापूरला जायचं, पण जाताना ते म्हणजे मग घेत जा माघारी वळून देण्यापेक्षा. तर शुभारंभ या 3ऱ्या टप्प्यातला, ज्यांनी या देशालाच म्हणूया की आरक्षण दिलं, न्याय दिला, त्या शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून या 3ऱ्या टप्प्यातलं अंतरवाली म्हणजे शेवगाव बीडच्या बाउंड्रीवरती, शेवगावला पण आहे आणि बोदेगावला पण आहे, दोन्ही जागेवर कार्यक्रम, नगर जिल्ह्यात आणि बीड जिल्ह्यात. यासाठी 15 तारखेपासून दौरा सुरू होतोय. आपण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी, कारण तुमचा आशीर्वाद आवश्यक आहे. याचबरोबर 1 मिनिटात, याचबरोबर दौरा जे सुरू केलाय 24 डिसेंबर ही जवळ येते, आपल्याला सगळ्याला जागरूक राहायचंय. सगळ्या मराठा समाजानं शांततेत आंदोलन करायचे आहेत. याचबरोबर आरक्षणाचे पत्र मिळायला लागले, जसं की आपण 29 ऑगस्टला सांगितलं होतं, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, घेऊन दाखवू. पत्र वाटप सुरू झालेत मराठा समाजाला. आता पत्र वाटप सुरू होत असताना मराठा समाजानं आनंदित थोडंसं व्हायला पाहिजे, कोणी आत्महत्या नाही करायला पाहिजे. मला हे विशेष सांगायचं की आता जर आरक्षणाची सुरुवात झाली, आता आत्महत्या तुम्ही का करताय? आता कोणीही आत्महत्या करू नका. 24 डिसेंबरसाठी तुमची सगळ्यांची आवश्यकता आहे. सगळे खांद्याला खांदा लावून मराठे पाहिजेत. मराठा समाजाला शेवटचं आव्हान आहे माझं आता की ही 24 तारीख म्हणजे मराठ्यांच्या जीवनातला एक प्रकाश आहे. ताकदीनं घराघरातल्या सगळ्या माणसानं ताकदीने एकजूट राहा. आणखीन एकी वाढा. 5 ते 6 कोटी मराठ्यांना एकत्रित लढा लढवायचा आहे आणि हे जिंकवायचं आहे शांततेत. त्यासाठी एकानं एकमेकाला फोन करा, एकानं एकमेकाला भेटल्यावरती सावध करा, एकमेकाला जागरूक करा आणि मराठा आरक्षणाच्या बाबतची राज्यातली 24 डिसेंबरची सगळ्यात मोठी एकी आपली असली पाहिजे. एकजूट करून ठेवा. वेळेवरती आपल्याला आरक्षण 100% मिळणार आहे. जर त्यांनी मागं पुढे केलं तर आपल्याला सज्ज राहायचंय. आपली सुद्धा कसोटी आहे. आपल्या लेकरां बाळांसाठी सगळ्या क्षेत्रातले, शैक्षणिक क्षेत्रातले, शेतकरी, सगळ्या मराठा बांधव, जेवढ्या क्षेत्रात मराठा समाज आहे त्या सगळ्या क्षेत्रातल्या श्रीमंतापासून गरिबांपर्यंत सगळ्यांनी एकजूट करा आणि सावध राहा. मतभेद होऊ देऊ नका. कोणी मतभेद करायचा प्रयत्न केला त्याला हात जोडून मत सांगा. मतभेद करू नको. धन्यवाद.
ठाकरे गटाचे नेते व राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. आपल्याला माहिती आहे की कालपासून दिवाळीचा डबल धमाका हे एका ट्विटवरनं झालेलं आहे. दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्याला मी साधारणपणे 24 तासाची डेडलाईन दिलेली होती आणि प्रश्न विचारला होता मुंबईच्या प्रशासकांना. पहिलं म्हणजे जे BST आणि BMCला अनेक वर्ष बोनस देण्याची एक प्रथा होती ती कालपर्यंत पूर्ण झाली नव्हती. आपल्याला माहिती आहे सर्वांना की हे बोनस काही दिवसाच्या आधीच दिला जातो कारण दिवाळी साजरी व्हावी, चांगली साजरी व्हावी, सगळ्यांच्या घरोघरी सुख शांती आनंद यावं ह्याच्यासाठी हा बोनस दिला जातो. पण कालपर्यंत ज्या खोके सरकारने BMC आणि BSCच्या कर्मचाऱ्यांना विसरलेले होते त्याच खोके सरकारला एका ट्विटनी भाग पाडलं की बरोबर दुपारी लगेच बैठक बोलवायला लागली आणि संध्याकाळपर्यंत तो बोनस जाहीर करायला लागला. ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची ताकद आहे. आणि साधारणपणे ज्या ज्या कामगारांनी BMCच्या कर्मचाऱ्यांनी मला हा मेसेज पाठवला होता की आदित्यजी अजून हे झालं नाही आहे काम, जरा आमच्या वतीने तुम्ही आवाज करा, आवाज उठवा आमचा, त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांना देखील दिवाळीच्या शुभेच्छा देतो. दुसरी एक मागणी आपण जी त्या ट्विटमध्ये केलेली होती ती हीच होती की आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये साधारण 11 महिने मी एक विषय पकडून ठेवलेला आहे, धरून घेतलेला आहे, तो म्हणजे रस्त्याचा घोटाळा. मुंबईत मेगा रोड स्कॅम हा आपल्या माध्यमातूनच मला वाटतं साधारणपणे 15 जानेवारीच्या आसपास आपल्या प्रेस कॉन्फरन्समधून मी जनतेसमोर आणला होता. त्यावेळी देखील मी सगळ्यांना सांगितलं होतं की जे मुख्यमंत्री बोलतात, जे घटनाबाह्य मुख्यमंत्री बोलत आहेत ते खोटं बोलत आहेत. कारण अनेक ठिकाणी ते खोटं बोलत आलेले आहेत. पण इथे देखील खोटं बोलत होते की 2 वर्षात आम्ही खड्डेमुक्त मुंबई करू आणि कॉन्क्रीटचे रस्ते करू. आपण पाहिलं असेल गेल्या ऑगस्टमध्ये म्हणजे ऑगस्ट 2022मध्ये 5,000 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट्स हे साधारणपणे इश्यू झाले होते. मग ते रद्द केले कारण त्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांना मुख्यमंत्र्यांच्या वाटलं की 5,000 कोटी फारच कमी आहे. मग त्यांची मागणी होती अजून एक 6,000 कोटीपर्यंत हे कॉन्ट्रॅक्टने 1,000 कोटींनी वाढवा. ते झालं. आणि जानेवारीमध्ये जेव्हा हे टेंडर पूर्ण झाल्यानंतर आपली प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा 2 महत्त्वाचे विषय आपण मांडले होते, लोकांसमोर आणले होते. एक म्हणजे ॲडव्हान्स मोबिलायझेशन 625 कोटीचं आणि दुसरं म्हणजे साधारणपणे 400 कोटीचा फायदा जो ह्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांना मुख्यमंत्र्यांच्या होणार होता. हे दोन्ही विषय मांडल्यानंतर अर्थात BKCमध्ये एक मोठा कार्यक्रम घेतला गेला. तिथे भूमिपूजन झालं, वर्क ऑर्डर घाईघाईत दिल्या गेल्या. पण जानेवारीपासून 31 मेपर्यंत कामाची सुरुवात कुठेही झाली नव्हती. थोडीफार इकडे तिकडे झाली असेल तर, पण तशी कामाची सुरुवात जी व्हायला पाहिजे होती ती कुठेही झाली नाही. पण आपल्या प्रेस कॉन्फरन्सेसमुळे, तुमच्यामुळे, प्रेसनी हा विषय धरून घेतल्यामुळे आपण पाहिलं असेल 625 कोटी ॲडव्हान्स मोबिलायझेशनचे आणि 400 कोटी जे फायद्याचे होणार होते त्यांना 8% 9% जे काही मिळणार होते ते सगळे रद्द केले गेले. म्हणजे आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून तुमच्या सहकार्याने मुंबईचे आपण 1,000 कोटी तिथेच वाचवले. आता परिस्थिती अशी झाली की पावसाळा निघून गेला. पावसाळ्यानंतर ते कामं सुरू झाली पाहिजेत पण कामं होतच नाहीत. म्हणजे एक बघा तुम्ही, मी मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पण सांगितलं होतं की 21-22 वर्षाचे जे कामं आहेत 2,500 कोटीची त्यांना देखील सुरुवात कुठेच झालेली नाही आहे. कारण सगळीकडे कामं थांबवायला सांगितलेत कारण ही कामं चालू नाहीत आणि ही कामं चालली आहेत असं कुठेही वाटायला नको. दुसऱ्या बाजूला ही 23ची जी कामं सुरू केलेत 6,000 कोटीची, कुठेतरी 1 मीटर खोदलं असेल, 1.5 मीटर खोदलं असेल, बॅरिकेड लावून ठेवलेत, पण रस्त्याची कामं जशी व्हायला पाहिजे होती ती झाली नाहीत. मुंबईत 31 मेपर्यंत 50 रस्ते पण पूर्ण करू शकले नाहीत. सगळे सेफ स्टेजला आणून ठेवले. हा सगळा पत्रव्यवहार मी करत होतो. राज्यपालांना भेटलो, आपल्या माध्यमातून हे सगळे विषय घेत होतो, म्युन्सिपल कमिशनरना प्रश्न विचारत होतो. आणि हे सगळं होत असताना कालच्या ट्विटनंतर जी टर्मिनेशनची नोटीस मुंबई महानगरपालिकेने काढली होती त्याच्यावर रात्री मला वाटतं 10:30-11 वाजता प्रशासकांनी म्हणजे म्युन्सिपल कमिशनर यांनी सही केली आणि दक्षिण मुंबईचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्यात 1,680 कोटीची जी कामं होती ती आता टर्मिनेट केली गेलीत. तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.